मराठी भाषेच्या मुदतीवर दीपक केसरकरांची ठाम भूमिका. दिलेली मुदत आता वाढणार नसल्याचं स्पष्टीकरण. रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत संपणार. 18 ऑगस्ट पासून कायद्याच्या चौकटीत कारवाईचा प्रताप सरनाईकांचा इशारा. पेपर लीक प्रकरणावरून अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा. विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. वर्ध्यात प्रहार संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जय बेलखेडेंचे बच्चू कडूंवर गंभीर आरोप. जालन्यात बांधकाम कामगार योजनेतील मोठा गैरव्यवहार उघडकीस. उपायुक्त अमोल जाधव अटकेत. 1,79,00,000 मुद्देमाल जप्त.